धम्म सवन कालो अयं भदन्ता। धम्म सवन कालो अयं भदन्ता। ही धम्म श्रवण करण्याची योग्य संधी आहे। कालेन धम्म साकच्छा एतं मंगलम मुत्तमम्। कालेन धम्म श्रवणम एतं मंगलम मुत्तमम्। धम्म साकच्छा म्हणजे धम्मचर्चा। धम्मचर्चा करणे, धम्मचर्चा करून आणणे आणि धम्मचर्चा घडवून आणणे हे उत्तम मंगल आहे। योग्य समय योग्य काळी धम्म श्रवण करणे, ग्रहण करणे हे सुद्धा उत्तम मंगल आहे। या उत्तम मंगलाच्या दिशेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी निरूपण, त्याला समजून घेण्याचा अधिकाधिक सखोल समजून घेण्याचा या ठिकाणी हा वर्षावासाचा कालावधी आहे। या रमाई बुद्धविहार नाचनगाव पुलगाव या परिसरातील माझ्या समक्ष उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। कालच्या प्रकरणामध्ये शील सौंदर्याची खान म्हणजे यशोधरा, राहुल माता यशोधरा, जी लहानपणी तिला गोपा म्हणून सर्वजण संबोधायचे। भिक्खुणी संघामध्ये प्रवचित झाल्याच्या नंतर तिने भद्रा कात्यायना किंवा भद्रा कात्यायनी म्हणून तिचा उल्लेख गिरी ग्रंथामध्ये आहे। तर काल आपण राजकुमार सिद्धार्थ गौतम आणि राहुल माता यशोधरा यांचा पाणिग्रहण म्हणजे मंगल परिणय आपण बघितलेला आहे। आज या ठिकाणी शाक्य जो राजा कपिलवस्तूचा राजा शुद्धोधन या ठिकाणी आपण बघणार आहोत की हा शाक्य राजा कपिलवस्तूचा राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती गौतम यशोधरा आणि सिद्धार्थ गौतमाचा विवाह संपन्न झाल्याच्या नंतर राजा शुद्धोधनाला असं वाटलं की हा विलासी जीवनामध्ये या भौतिक जीवनामध्ये रममान होईल। परंतु आणि काही दिवसांनी राहुल नावाचा एक सुंदर बाळ जन्माला आला। राजाला आणखी असं वाटलं की असित मुनीची ती भविष्यवाणी खोटी होऊ शकते। तरी पण राजा चिंतेत होता आणि त्यांनी पुन्हा एक उपाययोजना म्हणून आपला राजपुरोहित उदाई त्याला बोलावून घेतलं आणि राजपुरोहित उदाईला सांगत आहे। या ठिकाणी प्रश्न हा निर्माण होतो की शिलाचं सौंदर्य असलेली राजकन्या यशोधरा हिच्या सोबत मंगल परिणय झाल्याच्या नंतर राहुल बाळ जन्माला आल्याच्या नंतरही राजा शुद्धोधनाने असं का करावं की त्या असित मुनींची जी भविष्यवाणी आहे ती खरी होऊ नये, ती खरी होऊ नये यासाठी तर राजा शुद्धोधन धडपड करत आहे। म्हणजे सरळ सांगायचं म्हणजे हा सिद्धार्थ गौतम विलासी जीवनामध्ये रममान व्हावा, हा सम्यक समृद्ध होऊ नये असं राजा शुद्धोधनाला वाटत आहे। आणि म्हणून राजा अनेक प्रकारे उपाययोजना करताना दिसतो। पहिली उपाययोजना म्हणजे त्यांचं सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाल्याच्या नंतर राहुल बाळाचा जन्म होणं। आणि तरीही राजा आपल्या राजपुरोहित उदयला आपल्या जवळ बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो
की या शाक्य गणाच्या या परिसरामध्ये ज्या षोडशी असेल, सौंदर्याची खाण असलेल्या स्त्रिया असतील, शृंगारी स्त्रिया असतील, तर अशा स्त्रियांना अंतपुरामध्ये ठेवण्याची योजना राजानं आखलेली आहे. त्यासाठी राजाने 3 राजमहालाची सुद्धा बांधणी केलेली आहे. आणि ते 3 राजमहाल आपण यापूर्वी वाचन केलेलं आहे की उन्हाळ्यासाठी, पावसाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी. तर या 3ही मोसमाचे 3 राजमहाल आणि त्या सभोवताल सुंदर विविध प्रकारच्या फुलांची आणि फळांची झाडं आणि पाण्याचे जे काही झरणे आहे, कारंजे आहे, अनेक नानाविध प्रकारचं ते उद्यान, त्या उद्यानाची उपाययोजना आणि सर्व त्या स्त्रियांची सुद्धा उपाययोजना केली. राजा पुरोहित उदयनला राजपुरोहित उदयनला राजा शुद्धोदन म्हणत आहे की हे उदयन, आपण ज्या स्त्रियांना अंतपुरात ठेवणार आहोत, अंतपुरात ठेवणार आहोत सिद्धार्थ गौतमाचं मनोरंजन करण्यासाठी, तो कामोत्तेजक व्हावा, काम वासनेमध्ये तो रममाण व्हावा, तो भोगविलासी जीवन जगावं, तो बंधनात पडावा, यासाठी त्या स्त्रियांना काहीतरी आपण सल्लामसलत करावी. आणि मग राजा उदयन त्या स्त्रियांना सिद्धार्थ गौतमाला, त्या राजकुमाराला कसं वश करता येईल, तुमच्या शृंगारीतेनं कसं वश करता येईल, या संदर्भातली सगळी उपाययोजना त्या सौंदर्यवतींना सांगण्यात येते. आणि त्या सौंदर्यवती नाना विविध प्रकारे ते शृंगारीता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. ती शृंगारी प्रणय भाषा या ठिकाणी वर्तवली आणि ती वाचणार नाही. एक स्त्री, ज्या स्त्रिया ज्या राजकुमाराला वश करण्यामध्ये काही स्त्रिया मदमस्त झालेल्या आहे, काही सुरापान केलेले आहे, काही आपल्या शरीर अंग प्रत्यंगाचं प्रदर्शन करत आहे, संचालन करत आहे, काही त्या सौंदर्यवती अंतपुरामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या मानेवर डोकं ठेवत आहे, काही स्त्रिया पडत असल्याचा भास करून सिद्धार्थ गौतमाच्या छातीशी विलगत आहे, काही स्त्रिया त्याचं चुंबन घेत आहे, काही सौंदर्यवती कानामध्ये काही मंत्र फुटफुटत आहे की या मला पकडा, काही स्त्रिया सूचना करत आहे, काही स्त्रिया आपल्या जे शरीराचं सर्व प्रकारे ज्या ज्या पद्धतीने मनोरंजन करता येईल, काही स्त्रिया त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला अनेक प्रकारे वश करण्याचा प्रयत्न करत असताना त्या सर्व स्त्रिया, त्या सर्व सौंदर्यवती असफल ठरतात. राजाला ही खबर राजपुरोहित उदयन मंत्र्याजवळ प्राप्त होत असते आणि त्यानंतर स्वतःच मग राजपुरोहित त्या ठिकाणी उदयन पुन्हा सिद्धार्थ गौतमाला एका मित्रा समान समजावून सांगतो की मित्राचे 3 लक्षण त्या ठिकाणी राजपुरोहित उदयन सिद्धार्थ गौतमाला सांगतो. पहिलं लक्षण की आपला मित्र अहितकारी मार्गाकडे जात असेल तर त्या अहितकारी मार्गापासून आपल्या मित्राला दूर करणं आणि हितकारी मार्ग सांगणं. म्हणजे तुझं हित कशामध्ये आहे, अहित कशामध्ये आहे, तुझं चांगलं किंवा वाईट कशामध्ये आहे, या संदर्भातली माहिती देणं. आणि जिथं मित्र संकटामध्ये असेल तर त्या मित्राला संकटामध्ये सहयोग करणं, त्याला मदत करणं. तर ही मित्राची 3 लक्षणं म्हणून मी मित्रा समान तुला सांगत आहो, अशा पद्धतीने राजपुरोहित त्याला अनेक पुराणातील दाखले वगैरे देतात की जसा इंद्र आपल्या संपूर्ण शरीराला डोळे धारण करून त्यांनी अहिल्या नावाच्या पुराणातली, म्हणजे अहिल्या नावाच्या त्या स्त्रीचा, गौतम ऋषीच्या पत्नीचा जसा विनयभंग केला, किंवा जसा विश्वामित्राने त्या द्रुताची मेनका अप्सरेचा विनयभंग केला, किंवा त्या ठिकाणी पांडू नावाचा जो व्यक्ती आहे, या पांडू हा कौरव, त्याला माहित होतं, पांडूला माहित होतं की जर तू एखाद्या स्त्री सोबत सहवास केला तर तुझा मृत्यू आहे.
हे पांडू कौरवला माहीत असून सुद्धा तो माद्रीच्या सौंदर्यावर बोलून तिच्यासोबत सहवास करतो माहीत असून सुद्धा, आणि पांडू कौरवाचा मृत्यू होतो. अशा अनेक प्रकारचे दाखले राजपुरोहित उदयन या ठिकाणी देत आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम त्यांना सांगतो की हे शरीर अनित्य आहे, विनाशकारी आहे. आणि त्या ज्या महापुरुषांचे तुम्ही मला दाखले देत आहेत ज्या पुराणातील, शेवटी त्या महापुरुषांचा दुःखद अंत झालेला आहे. आणि ज्या महापुरुषांच्या ज्या संदर्भात तुम्ही मला दाखले या ठिकाणी सांगत आहात, तर त्या महापुरुषांचं, त्या पुराणातील महापुरुषांचं मी अनुसरण करावं हे योग्य नाही. तर अशा अनेक नाना विविध प्रकारे राजपुरोहित उदयन सिद्धार्थ गौतमाला त्या संदर्भात सांगत असतो. शेवटी राजपुरोहित उदयन सुद्धा असफल ठरतो. ही कहाणी खूप लांबलचक आहे, मी ती शृंगारिक भाषा या ठिकाणी वाचणार नाही, सरळ. आणि नंतर सिद्धार्थ गौतम माझं जे वय आहे, आपण बघितलेलं आहे कालच्या भागामध्ये की यशोधरीचं वय 16 आणि राजकुमार सिद्धार्थ गौतमाचं वय सुद्धा 16 वर्षाचं आहे. ज्या दिवशी, ज्या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म, त्याच वैशाख पौर्णिमेला राहुल माता यशोधराचा सुद्धा जन्म आहे. आणि वैशाख पौर्णिमेला त्यांचा मंगलमय झालेला आहे. दोघांचेही वय 16 वर्षाचं आहे. आणि आता सिद्धार्थ गौतमाचे वय 20 वर्षाचे झालेले आहे. आणि कपिलवस्तूचे जे शाक्यगण आहे, या शाक्यगणाचा सदस्य होण्यासाठी सिद्धार्थ गौतमाचं जे वय आहे, जे 20 वर्षाचं वय लागतं शाक्य संघाचा सदस्य होण्याकरिता, तर ते 20 वर्ष त्याने पूर्ण केले होते. तर कपिलवस्तू हे जे ठिकाण आहे, कपिलवस्तूचा जे शाक्य गणराज्य आहे, तर आज आपण कपिलवस्तू जर बघितली तर आपल्याला उत्तर भारतामध्ये कपिलवस्तूच्या संदर्भात थोड्या लोकांमध्ये संभ्रम आहे, परंतु तो संभ्रम आता दूर झालेला आहे. कपिलवस्तूला जर गेला तर आपण त्या ठिकाणी कपिलवस्तू आहे किंवा गणबरी आहे किंवा तिल्लोरा फोर्ट असे एकूण 3 स्थळ आहे, पण हे 3ही कपिलवस्तूचे ठिकाण आहे. तर या कपिलवस्तूच्या जे शाक्य संघाचे जे ज्या सभा बनत होत्या त्यांना संथागार म्हणायचे. काय म्हणायचे? संथागार. संथागार म्हणजे या संथागार या शब्दावरूनच संस्था हा शब्द तयार झालेला आहे, परंतु पाली प्राकृत मध्ये संथागार म्हणतात. तर या शाक्य संघाच्या ज्या सभा आहे त्या संथागारामध्ये भरवल्या जात होत्या. आणि म्हणून मंत्र्याला बोलावून घेतलं राजा शुद्धोधनाने आणि सांगत आहे की हे मंत्री, आपल्या संथागारामध्ये शाक्य संघाची सभा आमंत्रित करावी, कारण आता सिद्धार्थ गौतम हा 20 वर्षामध्ये त्याचं 20 वर्षाचं वय संपूर्ण झालेलं आहे आणि तो योग्य शाक्य संघाचा सदस्य बनण्यासाठी त्याचं योग्य वय आहे. आणि त्या ठिकाणी मग ती संथागारामध्ये सभा बोलावण्यात येते आणि त्या ठिकाणी मंत्री त्या ठिकाणच्या ज्या शाक्य संघाच्या ज्या नियमावली आहे अत्यंत महत्वाचे आहे. तर त्या ठिकाणी जी पहिली नियमावली आहे त्या ठिकाणी मंत्री बोलावून घेतो, सिद्धार्थ गौतमाच्या तोंडून बोलावून घेतो. ती पहिली घटना आहे, पहिली गोष्ट आहे शाक्य संघाच्या संदर्भातली. तर शाक्य संदर्भातली सिद्धार्थ गौतमाला तो मंत्री जे गोष्टी सांगत असतो ती पहिली गोष्ट लक्षात घ्या. आजपासून तुम्ही शाक्य संघाचे सदस्य झाले आहात, काय ही गोष्ट तुम्ही मान्य करत आहात असं कोण म्हणत आहे? संथागाराच्या त्या सभेमध्ये सिद्धार्थ गौतमाला विचारलं जात आहे, मंत्री विचारत आहे, आजपासून तुम्ही शाक्य संघाचे सदस्य आहात, काय ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे? तर राजकुमार सिद्धार्थ गौतम उत्तर देतो, हो, मी शाक्य संघाचा सदस्य आहे, हे मी स्वीकार करतो आजपासून. लक्षात येत आहे तुमच्या? दुसरी गोष्ट, तुम्हाला
शाक्य संघाची तन मन धन धनाने सेवा करावी लागेल. म्हणजे शाक्य संघाच्या परिपूर्णतेसाठी तन मन धन खर्ची करावं लागेल. तन मन धनाने सेवा करावी लागेल. तिसरी मंत्री त्यांच्याकडून जी शाक्य संघाच्या जी नियमावली आहे ती नियमावली मान्य करून घेतात. तिसरी ती अशी आहे की शाक्य संघाच्या कुठल्याही सभेला अनुपस्थिती राहता येणार नाही. म्हणजे तुम्ही शाक्य संघाच्या ज्या काही सभा होतील, ज्या बैठकी होतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला गैरहजेरी ठेवता येणार नाही. तुम्हाला त्या प्रत्येक सभेला सत्तागाराच्या उपस्थितीमध्ये राहावं लागेल. तिसरी घटना आहे की तुमच्यावर जर कोणी शाक्य संघातील सदस्यांनी तुमच्यावर जर कोणी त्या सदस्यांपैकी दोषारोपण केले तर तुम्हाला क्रोधित होता येणार नाही. म्हणजे तुम्हाला क्रोधित होता येणार नाही. दुसरी गोष्ट आणि ती दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्यावर जर दोषारोपण सिद्ध होत असेल तर ते दोषारोपण तुम्ही मान्य केला पाहिजे. तो दोष मान्य केला पाहिजे. परंतु असं होणार नाही. तुम्हालाही तुमची बाजू मांडण्याचा पूर्णतः अधिकार मिळेल. समजलंय तुम्हाला? हे आहे का या तीनच घटना? आहे ना असेच? तर शाक्य संघाच्या ह्या अटी तुम्हाला मान्य आहे? सिद्धार्थ गौतम म्हणतो हो, मी शाक्य संघाच्या या गोष्टी स्वीकारतो, त्याचं मी परिपूर्णतेनं पालन करेल. आणखी मंत्री त्या संथागारामध्ये उद्गारतो की शाक्यगणांचा सदस्य तुम्ही आहात, तुम्ही योग्य आहात, तुमचं ते वयही आहे 20 वर्षाचं, पण शाक्य संघाचं सदस्यत्व खारिजही होऊ शकतं. खारिज म्हणजे रद्दही होऊ शकतं. शाक्य संघाचा सदस्य तुम्हाला राहता येणार नाही. तर ते शाक्य संघाचं सदस्य तुमचं कसं खारिज होऊ शकते, रद्द होऊ शकते, त्या संदर्भातल्या काही अटी आहेत. लक्षात घ्या. पहिली अट आहे, जर तुमच्यावर व्याभिचाराचा दोषारोपण गुन्हा सिद्ध झाला असेल तर. व्याभिचार समजलं ना? परस्त्री गमन, अनैतिक संबंध. म्हणजे जर तुमच्यावर व्याभिचाराचा गुन्हा दाखल झाला असेल तर, तो गुन्हा तुमच्यावर दाखल झाला असेल, तो सिद्ध झाला असेल तर तुम्हाला शाक्य संघाचा सदस्य राहता येणार नाही. लक्षात घ्या. दुसरा आहे, जर तुमच्यावर चोरीचा आरोप सिद्ध झाला असेल तर. म्हणजे तुम्ही चोरी करताना पकडले गेले आणि तो चोरीचा आरोप सिद्ध झाला तर तुम्हाला शाक्य संघाचा सदस्य राहता येणार नाही. ते सदस्यत्व तुमचं काय होईल? रद्द होईल. आणि तिसरा आहे, जर तुमच्या हातून हत्या झाली असेल तर, म्हणजे खून झाला असेल तर, तो हत्येचा गुन्हा सिद्ध झाला असेल, तो खरा असेल तर तुम्हाला शाक्य संघाचा सदस्य राहता येणार नाही. आणि चौथा आहे, तीन आहे ना? तीन झाले ना? हा. चौथा आहे, मला वाटते खोटी साक्ष. तर तुम्ही जर खोटी साक्ष देत असाल, आणि कुणावर जर त्या खोट्या साक्षीनं अन्याय होत असेल तर तुम्ही खोटी साक्ष देत आहात, हा गुन्हा जर तुमच्यावर सिद्ध झाला असेल तर तुम्हाला शाक्य संघाचा सदस्य राहता येणार नाही. ते सदस्यत्व रद्द होईल. आता इथं सरळ जर बघितलं तर ह्या चारही गोष्टी खूप सुंदर आहेत आणि या पंचशिलातील थोड्या संबंधित वाटतात. त्याच्यामध्ये जी 14 शील आहे ते आपल्याला दिसत नाही. इकडलं तिकडं शील झालेलं आहे की नाही? व्याभिचाराचं शील पहिले आलेलं आहे की नाही? दुसरं शील कोणतं आहे? हत्येचं आलेलं आहे. तिसरं शील चोरीचं आलेलं आहे. आणि चौथं खोटी साक्ष. म्हणजे मुसावादामध्ये मी खोटं बोलणार नाही, खोटी साक्ष देणार नाही,
ठीक आहे, निंदाचार. तर ह्या घटना या चौथ्या शिलामध्ये येते, मुसावादा. मग या ठिकाणी पाचवं शील कोणतं आहे? नाकारलेलं आहे का इथं? आहे का? तर त्या काळामध्ये राज्यांमध्ये आपण बघितलं आहे की ज्या दिवशी वप्रमंगल नावाचा दिवस होता, त्या दिवशी महाराणी महाप्रजापती गौतमीने महामायाने राजा शुद्धोधनाला एक आज्ञा दिली होती की या वर्षीचा वप्रमंगल दिवस हा आधी थाटामाटात व्हावा, परंतु त्यामध्ये मद्यपानादी वर्ज्य असावं. मद्यपानादी म्हणजे दारू कोणीही पिणार नाही. तर ती उच्चभ्रू परंपरा आहे, राजेशाही थाट आहे. तर या ठिकाणी पाचवं शील आपल्याला या ठिकाणी दिसत नाही, परंतु पंचशिलाशी मिळते जुळते या चारही संघाच्या त्या जे अटी आहे खूप सुंदर आहे. आणि सिद्धार्थ गौतमांनी या अटीचं परिपूर्णतेनं परिशीलन अनुसरण त्याचं पालन करण्याचं पुरेपूर ठरवलं. जेवढा वेळ सिद्धार्थ गौतम आपल्या गृहस्थ जीवनामध्ये किंवा आपल्या राज्यकारभारामध्ये करत होता, तितका तो संघाच्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करत होता. म्हणजे संघाच्या जे शाक्य संघाचं म्हणजे हित आहे, सुख आहे, त्याला समजत होतं. आता शाक्य संघाचं सदस्यत्व मिळून त्याला 28 वर्ष पूर्ण झालेली होती. 28 वर्ष पूर्ण झालेली होती. आता 28 वर्ष पूर्ण झात असताना एक घटना घडली जी सिद्धार्थ गौतमाच्या अख्ख्या जीवनाला कलांनी देणारी आहे, परंतु ती जगासाठी अत्यंत चांगली आहे की नाही? तर ती घटना अशी आहे, आता ही आपलं वाचन असल्यामुळे ते अधिकाधिक आपल्याला ते रूढ व्हावं, अधिकाधिक त्याची माहिती व्हावी, त्याचं विस्मरण होऊ नये म्हणून आपण ही घटना ऐकत आहोत. आपण मी त्या दिवशी आषाढी पौर्णिमेला सुद्धा या संदर्भात बोललेला आहोत. तर शाक्य आणि कोलीय यांच्या सीमेवरती म्हणजे बिचोबीच रोहिणी नावाची नदी होती. आजही ती रोहिणी नदी आहे, आजही आहे. रामग्राम किंवा देवदहनचे कोलीय आणि शाक्य हे एकामेकाचे सगळे सोयरेच आहेत, काही दूरचे नाही आहे, सगळे सोयरेच आहेत. मी तुम्हाला आधी आणि कालही सांगितल्याप्रमाणे महाप्रजापती गौतमी, महामाया देवी या कोलीय वंशाच्याच आहेत. दंडपाणी कोलीयची सुपुत्री यशोधरा सुद्धा कोलीय वंशाचीच आहे. आपण इतर बौद्ध साहित्यामध्ये बघतो की शिवली आणि शिवलीची आई सुप्रवासा ही सुद्धा शिवली वंशाची आहे. आणि मध्यम निकायामध्ये एक कोलीय वंशाचा एक भिक्खू होऊन गेला, ज्याचं नाव आहे स्वाती. तर असे महाप्रबुद्ध सुद्धा. तर कोलीय म्हणजे काय? तर कोलीय याला य शब्द लावलेला आहे, जसं मौर्य शब्द आहे, मौर्य. संस्कृत शब्द मौर्य आहे, पण पाली शब्द मोरीय असा आहे, मोरीय. तर तसा संस्कृत शब्द कोलीय आहे, पण पाली शब्द पाली प्राकृत मध्ये कोलीय असा आहे. जसा मोरीय आहे तसा कोलीय आहे. तर कोलीय म्हणजे आजचे हिंदीमध्ये त्याला आपण कोली म्हणतो, मराठीमध्ये कोळी म्हणतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये होई म्हणतो आपण. तिकडे उत्तर भारतामध्ये म्हणजे बिहार आणि युपीच्या प्रदेशामध्ये कोरी म्हणतात. कोरी हे की नाही, आजचे जे राष्ट्रपती होऊन गेले आपले रामनाथ कोविंद, हे कोरी वंशाचे होते. तर हे कोलीय वंश आपल्याला असं वाटतं की उत्तर भारतामध्ये लुंबिनी आणि भारताच्या हिमालयाच्या पायथ्याशी त्या तराई प्रांतामध्ये हे कोलीय लोक हे कुठले तरी गणव्यवस्था असेल बा असं आपल्याला वाटतं. परंतु कोलीय लोक जशी मौर्यांची सत्ता, मौर्य कालखंडामध्ये मौर्यांची सत्ता आपल्या जम्बूद्वीपावर होती, भारतावर होती, तर आपल्याला असं वाटतं कोलीय गण व्यवस्था किंवा जे कोलीय लोक आहे तर हे फक्त तराई प्रांतामध्येच असेल, तिकडेच असेल उत्तर भारतामध्ये. परंतु नाही, कोलीय लोक संपूर्ण भारतामध्ये आहे की नाही. जसं आज मौर्य वंशाची जी शाखा आहे
महाराष्ट्रामध्ये मोरे आहे की नाही. उत्तर भारतामध्ये जसे यादव आहे तर महाराष्ट्रामध्ये यादवचे जाधव आहे. तर आजही त्या आपल्याला त्या घराण्यांच्या शाखा आणि उपशाखा दिसतात, हो किंवा नाही. तर आजचा जर सर्वे केला भारताचा तर कोलीय जनजाती, कोलीय समाज सर्वात जास्त जर आजच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये आणि दुसरा नंबर गुजरातचा लागतो. तर आजचे जे कोलीय लोक आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त कोलीय लोक आहेत. तर हे कोलीय वंशज बुद्धाच्या आई महामाया देवीचे पूर्वज आहे, वंशज आहे. आता त्या लोकांना माहित नाही, है की नाही. तर हे कोलीय वंशज आणि हे शाक्य वंशज, शाक्य आणि कोलीय हे एकमेकांचे सगळे सोयरे आहेत. आणि शाक्य आणि कोलीय यांच्या बिचोबीची नदी वाहत होती जिचं नाव आहे रोहिणी नदी. तर या रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून दरवर्षी भांडण होत होती. आणि त्या रोहिणी नदीचं पाणी आळीपाळीनं कुणी घ्यायचं या संदर्भातही काही उपाययोजना होती. आता त्या रोहिणी नदीचं पाण्याच्या संघर्षावर म्हणजे भांडण, युद्धाची परिणती का व्हावी, तर त्याला कारणही असेल की रोहिणी नदीचं पाणी कधी कधी दुष्काळ पडत असेल तर नदीला पाणी राहत नाही, आहे की नाही. आपण जर विचार केला तर नदीला, आहे की नाही, नदीला पाणी भरपूर राहतं. आणि ओलितीसाठी, कारण शाक्य गणराज्य सुद्धा विस्तृत होतं, मोठं होतं. आणि कोलीय गणराज्य सुद्धा विस्तृत होतं भूभागानं. त्यांच्याकडे शेती भरपूर होती. आपण आताच वाचलेलं आहे की 2000 बैल एकाच वेळी, म्हणजे 1000 नांगर आणि 2000 बैल एकाच वेळी चालायचे. म्हणजे शेती विस्तृत होती शुद्धोधनाक्रम. आणि एवढ्या विस्तृत शेतीला पाणी भरपूर लागणार ओलितीकरिता. तर होऊ शकतं असा अनुमान काढता येतो की दुष्काळही पडू शकतो. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये दुष्काळ होता. आपण कौशांबीचं उदाहरण जर बघितलं तर, किंवा मथुरेचं उदाहरण जर बघितलं तर बुद्धाच्या काळातही दुष्काळ होत होता. तर त्या रोहिणी नदीचं पाणी कमी पडत होतं. तर शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये ते पाणी कोणी घ्यायचं या संदर्भात वादविवाद नेहमी होत होता. आणि म्हणून एक दिवस काय झालं, शाक्य जे सैनिक आहे आणि कोलीय जे सैनिक आहे यांच्यामध्ये भांडण झालं. पण मोठं युद्ध नाही, भांडण झालं. आणि त्या दोनही शाक्य आणि कोलीयांचे जे सैनिक होते, सैन्य होते, ते जखमी झाले, घायाळ झाले. आणि त्यावेळी मंत्री राजा शुद्धोधनाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की सत्तागारामध्ये सभा बोलावण्यात यावी. आता भरपूर झाला, आता होऊन जाऊ द्या. ते कोलीय लोक क्रूर आहे, तर ते नेहमीच वाद घालतात. आणि म्हणून त्या सत्तागारामध्ये असं ठरविण्यात आलं की आता याच्यावरची शेवटचाच उपाय म्हणजे कोलियांसोबत युद्ध करणे होय. कोलियांसोबत काय युद्ध करणे, याचा सोक्ष मोक्ष लावणं, अखेरचा उपाय. युद्धातच हा प्रश्न हल होऊ शकतो असं मंत्र्यांनी राजा शुद्धोधनाला कळविलं. परंतु त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे आणि म्हणत आहे की कोलीय जे बांधव आहे ते आपले सगळे संबंधित आहे, जास्त काही दूरचे नाही. आपण एकमेकाचे एक ना एक दिवस एकमेकाचे होणारच आहे. आणि युद्ध हा अखेरचा उपाय होऊ शकत नाही. कारण आता जर एक युद्ध आपण केलं तर दुसऱ्या युद्धाचं बीजारोपण रोवल्या जातं. म्हणजे आता एक युद्ध जर केलं आपण कोलियांसोबत तर दुसऱ्या युद्धाचं बीजारोपण केल्या जातं. जसं आहे का नाही आता चालू ते इस्रायल मध्ये. तर सिद्धार्थ गौतम त्या मंत्र्याला त्या सभागारामध्ये असं म्हणतो की आपण जर एखाद्याला जिंकलेलं असेल तर त्यालाही कोणीतरी जिंकणारा भेटतो. आणि म्हणून युद्ध हा शेवटचा उपाय नाही आहे. आपण सर्वात आधी कोणाची गलती आहे, कोणाची चूक आहे आपण समजून घेऊया. तर सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी असं म्हणतो की मी ऐकलेलं आहे की शाक्य लोकांनीच सर्वप्रथम विवाद उभा केलेला आहे. तर त्या ठिकाणी मंत्री सिद्धार्थ गौतमाला म्हणतो की नाही नाही नाही, कारण पाणी घेण्याची जी बारी आहे, पाणी घेण्याची जी
बारी आहे ती आपलीच होती आणि त्यांनी मुजोरपणा केली आणि म्हणून कोलीय लोकांसोबत युद्ध आणि सगळी होऊ शकते. त्या ठिकाणी मंत्री उच्चारत आहे. त्यावेळी सिद्धार्थ गौतम पुन्हा त्या ठिकाणी मध्यस्थी करतो की युद्धाने युद्धच वाढणार आहे, युद्धाने दुसऱ्या युद्धाचं बीजारोपण होणार आहे. आपण एक उपाययोजना मी सांगू इच्छितो. या शाक्य संघातील या सदस्य गणांसमोर मी माझा तो प्रस्ताव मांडू शकतो की तो प्रस्ताव असा मी या ठिकाणी मांडू इच्छितो. शाक्य संघातील सदस्यांनी ऐकावा माझा प्रस्ताव. तर तो प्रस्ताव असा आहे की शाक्य गणाची 2 माणसं आणि कोलीय गणाची 2 माणसं या 4 जणांनी एका 5व्या व्यक्तीची निवड करावी आणि 5 लोक या संदर्भातला सोक्ष मोक्ष लावतील, न्याय निवाडा करतील. आणि अशा प्रकारे पंचायत, ठीक आहे नाही, पंचायत म्हणजे ही पंचायत पद्धती सुद्धा, ठीक आहे नाही, या शाक्य गणराज्य पद्धतीवरूनच निर्माण झालेली आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी मग मंत्री पुन्हाही ऐकत नाही, तर मग त्या ठिकाणी पुन्हा मतदानाची प्रक्रिया आहे. 26 नोव्हेंबर 1950 ला डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय संविधान सभेचे जे काही भाषण केलेलं आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्ये जी माणसं जोडणारी आहे, तर ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ती उचलवारी घेतलेली आहे, म्हणजे बाहेर देशातून आणलेली आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेतील भाषणामध्ये म्हणतात की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्य मी माझे गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्याकडून जशीच्या तशी घेतलेली आहे. आणि दुसरी पद्धत की जी शलाका पद्धती आहे. शलाका म्हणजे काय? शलाका म्हणजे झाडांच्या फांद्यांचे छोटे छोटे तुकडे, जे तुम्ही जेव्हा असता खेळण्यासाठी आपण करत होतो. तर शलाका म्हणजे काय? तर शाखाही म्हणू शकतो आपण, छोट्या छोट्या झाडांच्या तुकडे. तर मतदानाची जी प्रक्रिया आहे, तर ही मतदानाची प्रक्रिया सुद्धा डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, ज्याला आपण बॅलेट पेपर म्हणतो का नाही, ठीक आहे, ईव्हीएम मशीन. तर ईव्हीएम मशीन म्हणजे आज आधुनिक मनुस्मृतीच आहे, ठीक आहे. ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड येथे महाडच्या, ठीक आहे, महाडच्या 1483 च्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जाळली मनुस्मृती. पण आजची आधुनिक मनुस्मृती तिचं स्वरूप बदललेलं आहे, ठीक आहे. आधुनिक मनुस्मृतीचं स्वरूप बदललेलं आहे. आजची आधुनिक मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम मशीन आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही तत्व प्रणालीमध्ये जी मतदानाची प्रक्रिया, जे बॅलेट पेपर आहे, जे बॅलेट पेपर म्हणजे मतदान प्रक्रिया, ही भिक्खू संघाच्या विनय पीठकामधून आणि जे संघामध्ये आपण जे शाक्य गणराज्य पद्धतीकडून घेतलेली आहे. तर ती मतदानाची प्रक्रिया म्हणजे त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. तर त्या ठिकाणी मंत्र्याला सिद्धार्थ गौतम खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे की वैरानं वैर कधीही संपत नाही. त्याच्यावरची ही शेवटची उपाययोजना नाही आहे. तर त्यावेळी त्या ठिकाणी जो प्रस्ताव तोही त्या ठिकाणी, मग त्या सल्लागारमध्ये काय होतं, त्या सदस्यांसमोर काय होतं की जे बहुमत जे पारित करायचं आहे, बहुमत सुरुवातीला तर सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने बहुमत होतं सुरुवातीला. तर सिद्धार्थ गौतम पुन्हा त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करत आहे की कोलीय लोक आपले सगळे संबंधी आहे, जवळचे आहे. तर त्या ठिकाणी मंत्री म्हणतो क्षत्रियांचा धर्म आहे, म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा सांगत आहे की ब्राह्मणांचा धर्म आहे विद्या संपादन करणं आणि विद्या सांगणं, आणि क्षत्रियांचा धर्म आहे राज्याचं, प्रांतांचं
रक्षण करणं, त्यांनी लढणे. आणि वैश्यांचा धर्म आहे व्यापार उदित करणे, व्यापार करणे. आणि शूद्रांचा धर्म आहे सेवा चाकरी करणे. या तीनही वर्णांची सेवा चाकरी करणं, वर्णांची सेवा चाकरी करणं. तर क्षत्रियांच्या धर्माप्रमाणे आपण युद्धामध्ये भाग घेतला पाहिजे. तर क्षत्रिय म्हणजे काय? तर हे जे क्षत्रिय जे कुळ आहेत, जे वंश आहे तर हे क्षत्रिय नागलोकच आहे. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोळ्या शूद्रांमध्ये म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते? तर ते प्राचीन काळामध्ये क्षत्रिय होते आणि क्षत्रिय हे लढवय्ये होते. म्हणून आपण कोलीय लोक, जे कोलीय गणराज्य आहे किंवा कोलीय जे वंश आहे किंवा शाक्य वंश आहे, दुसरे तिसरे काहीच नाही. जरी आपण त्यांना क्षत्रिय कुळातील म्हणत असू तरी पण ते नागवंशीच आहे, नागवंशीच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी क्षत्रियांना साजेस ते मंत्री बोलत आहे की क्षत्रियांचा धर्म आहे त्यांनी युद्ध करणे, युद्धामध्ये माघार न घेणे. आणि युद्धामध्ये म्हणजे आपला कोण आणि परका कोण हे बघितल्याचा नाही. आपला कोण आणि परका कोण. तर सिद्धार्थ गौतम काय म्हणताय? कोलीय आपले सगळे संबंधित आहे, पण मंत्री म्हणत आहे या युद्धामध्ये आपला कोण आणि परका कोण हे बघितल्या जात नाही. राज्याचं रक्षण करण्यासाठी कधी कधी सख्या भावांसोबतही युद्ध करावं लागतं. ते क्षत्रियांसाठी साजेसच आहे. आता असं चेतावणीमध्ये शब्द मंत्री त्या सत्तागारामध्ये बोलत आहे. सुरुवातीला तर बहुमत होतच सिद्धार्थ गौतमाच्या बाजूनं, पण मंत्रीच्या जे काही ज्या गोष्टी आहेत तो एकदम तेज गतीनं बोलत आहे त्या ठिकाणी. तर त्या बोलण्याचा, मंत्र्याच्या बोलण्याचा सदस्य गणांवर परिणाम होतो आणि बहुमत कोणाकडे जातं? मग आहे का नाही? असं बोलणाऱ्याकडे बहुमत जातं का नाही? तो तर त्या मंत्र्याकडे बहुमत जातं आणि त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम हतबल होतो त्या ठिकाणी. तर ही खूप मोठी सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातली कलाटणी आहे, परंतु जगाच्या कल्याणासाठी ते महत्वाचं आहे. ही रोहिणी नदीचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाणी धम्माच्या उपोद्घार, प्रस्तावना आणि मी बुद्ध धम्माकडे कसे वळलो हे तुम्ही वाचलं तर आपल्याला सिद्धार्थ गौतमाचा महाविनिश्रमण म्हणजे जसं 10-12 आपण पुढे शिकणार आहोत, तर त्याच्यामध्ये नैष्क्रम्य हा शब्द आलेला आहे. नैष्क्रम्य म्हणजे त्यागणे, म्हणजे काही गोष्टींचा त्याग करणे. आणि महाविनिश्रमण म्हणजे जगाच्या कल्याणासाठी, हितासुखासाठी गृहत्याग करणे, त्याला महाविनिश्रमण म्हणतात. डॉक्टर बाबासाहेबांच्या कृपेनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या बदौलत आणि बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या बदौलत, सोयी सवलतीच्या बदौलत आज आपल्या समाजातील उच्च शिक्षित आहे की नाही मुलं बाहेर परदेशामध्ये शिकायला जातात. तिथेच पत्नी आणि मुलं करतात, तिथेच आपले सेटल होतात, पण समाजाकडे लक्ष देत नाही. बाबासाहेबांनी काही 16 मुलांना पाठवलेलं होतं. आपण ती गोष्ट ऐकलेलीच आहे. मग ते लोक जातात विदेशामध्ये, पण बाबासाहेबांना असं ते मान्य नव्हतं. बाबासाहेबांना अपेक्षा होती की आपल्या समाजातील उच्च शिक्षित तरुणांनी, बाबासाहेबांचा एक शब्द आहे बौद्ध धर्मातील भाषणेमध्ये ऐका, उच्च शिक्षित समाजातील तरुणांनी आपल्या समाजामध्ये जाऊन आपल्या पुढ्या समाजातील लोकांना बुद्ध धम्माची ओळख करून द्यावी. कोणावर जबाबदारी आहे? तर त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा, नाहीतर उच्च शिक्षित तरुणांना काय बाबासाहेब उपदेश करत आहे?
की त्यांनी आपल्या भोळ्या समाजामध्ये जाऊन बुद्ध धर्माची ओळख करून देणं. जर तो करत नसेल तर त्याच्या शिक्षणाचा काहीही उपयोग नाही. लक्षात घ्या, बुद्ध आणि कार्ल मार्क्स मध्ये तुम्ही वाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशामध्ये गेले, परदेशामध्ये गेले. त्यांनी उच्च प्रतीचं उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं, परंतु त्यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा म्हणजे आपण हेही ऐकतो की बाबासाहेबांनी जो अभ्यासक्रमाला जास्तीत जास्त वर्ष लागतात तो अभ्यासक्रम बाबासाहेबांनी कमीत कमी वर्षामध्ये पूर्ण केला. रात्रीचा दिवस करून बाबासाहेबांनी अभ्यास केला, विदेशामध्ये ते शिकले. तर बाबासाहेबांनी भारतात नाहीतर विदेशामध्ये एखादी डिग्री ठीक आहे, पण इतक्या साऱ्या 32 डिग्र्या घेऊन ठीक आहे. तर त्याच्या मागचं कारणही होतं, बाबासाहेबांनी जे उच्च शिक्षण घेतलं, अनेक पदव्या प्राप्त केल्या समाजाच्या हितासाठी, सुखासाठी. नाहीतर 2-4 डिग्र्या घेतल्या असत्या आणि कुठेतरी ठीक आहे तशी वकिली वगैरे केली असती, कुठेतरी अध्यापकाचं काम केलंच होतं बाबासाहेबांनी, वकिली अध्यापकाचं काम ते करू शकत होते चांगल्या पद्धतीनं, ठीक आहे. किंवा प्रधानमंत्र्यांसारखं पदही त्यांना प्राप्त होऊ शकत होतं, त्यांनी मनात जर आणलं असतं तर. परंतु बाबासाहेब परदेशामध्ये जाऊन आपल्या उच्च शिक्षणाचा फायदा ते कोणासाठी करतात? कोणासाठी करतात? समाजासाठी. तर डॉक्टर बाबासाहेब कोलंबियाला असताना जे पंजाबचे केसरी आहे लाला लजपत राय, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी भेटतात विदेशामध्ये. द रायटिंग स्पीचेस मध्ये तुम्ही वाचा तर लाला लजपत राय असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारत देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ जोरकसपणे पकड घेत आहे. त्याच्यामध्ये तरुण युवा भगतसिंग सारखे, चंद्रशेखर आझाद सारखे, बटुकेश्वर दत्त सारखे तरुण ते फासावर लटकत आहे, देशासाठी वीरमरण पत्करायला तयार आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचे जे तरुणपण आहे, तुम्ही जे बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी आलेले आहात, तर तुम्ही स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घ्यावा असं कोण म्हणत आहे? लाला लजपत राय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की इंग्रजांची, ब्रिटिशांची गुलामगिरी फक्त 150 वर्षांची, मोगलांची फक्त 400 वर्षांची, म्हणजे हजारो वर्षांची गुलामी जो माझा दीन समाज भोगत आहे, तर त्या हजारो वर्षाच्या शारीरिक आणि मानसिक गुलामीतूनही मला मुक्त करण्यासाठी मी त्याकरिता इथं अभ्यास करण्यासाठी आलेला आहोत. माझा एक मिनिट अत्यंत महत्वाचा आहे. मला एक मिनिट एक सेकंद माझ्या समाजासाठी खर्च करायचा आहे. ठीक आहे. आपण नंतर पाहतो की बाबासाहेबांनी स्वतःच्या तब्येतीकडे, आपल्या कुटुंबाकडे, आपल्या पत्नीकडे, आपल्या मुलांकडे विशेष लक्ष न देता समाजासाठीच आपला रक्ताचा कचरा खर्च केलेला आहे. तर बाबासाहेब विदेशामध्ये गेले, परदेशामध्ये गेले, काय त्यांचं महाविनिष्क्रमण नाही आहे ते? ठीक आहे. आपल्या समाजासाठीच तर ते उच्च शिक्षण घेऊन आलेले आहे. तिथे गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी आपले न्याय हक्क मांडले. साधी गोष्ट आहे, जगाच्या वेशीवर न्याय हक्क मांडले, इंग्रजांशी ठणकावून बोलले. काय बाबासाहेबांचे महाविनिष्क्रमण नाही? इतके दिवस ते रमाईपासून, आपल्या परिवारापासून, आपल्या मुलांबाळापासून दूर राहिले, है की नाही? तर ही महाविनिष्क्रमण आहे बोधिसत्व बाबासाहेबांचं. तर महाविनिष्क्रमण म्हणजे जगाच्या कल्याणासाठी सर्वस्व सुखाचा त्याग करणं, त्याला सर्व सुखाचा, इथे सर्व सुखाचा त्याग करत आहे सिद्धार्थ. तर ती गोष्ट मी उदाहरण सांगणार आहोत. पण बाबासाहेबांनी जो बुद्धाळी स्तंभामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे की सिद्धार्थ गौतमाच्या गृह त्यागाचे म्हणजेच महाविनिष्क्रमाचे खरे कारण कोणते? तर काही ब्राह्मणवादी विकृत विचारांच्या लोकांनी अपप्रचार केला. काय अपप्रचार केला की सिद्धार्थ गौतम हा रात्रीच्या वेळी ते काही असे भागवत वना नेमाडे सारखा माणूस आहे ज्याने पुस्तक लिहिलं आहे ओसला. आता ते चालू आहे का सावरकरांचं संन्यस्त खडक, त्याच्यामध्ये हेच आहे. आता ते चालू आहे, आपल्या काही वंचितच्या लोकांनी वगैरे, आपल्या लोकांनी ते वगैरे चालू आहे ते.
त्या नव्या रूपामध्ये रंगीत मध्ये रंगभूमीवर ते नाटक विधान सावरकरांचं म्हणजे हेच आहे तेच आहे, युद्ध करायला पाहिजे नव्हतं वगैरे तुम्ही ऐकत आहात. तर सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाचं जे खरं कारण आहे ते बाबासाहेबांनी खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. आपण बाबासाहेबांनी तर तो प्रश्न उपस्थित केलाच आहे, परंतु आपल्या सेवाग्रामला राहून गेलेले गोव्याचे आहे ते ब्राह्मण परिवारातले त्यांनी काही दिवस भिक्खू जीवनही व्यतीत केलेलं आहे, धम्मानंद कोसंबी. तर हे धम्मानंद कोसंबींनी सुद्धा बाबासाहेबांचं त्या संदर्भातला तो प्रश्न मांडलेला. इतकंच नाही तर त्रिपिटकामध्ये सुद्धा दाखला आहे अर्थदंड सुक्त. कोणतं सुक्त? अर्थदंड सुक्त आपण वाचावं. अर्थदंड सुक्तामध्ये सुद्धा रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरच्या संघर्षावरून सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केलेला आहे. एवढं सारं असताना म्हणजे धम्मानंद कोसंबी त्रिपिटकामध्येही आहे, अर्थदंड सुक्ताचा दाखलाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही मांडत आहे, परंतु ब्राह्मणवादी लोकांनी बुद्धाचं चरित्र विकृत करण्याचं आजही तेच काम चालू आहे. ऐक नाही, बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा खोडसाळ प्रचार होतो. हे किती बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलेलं आहे, परंतु आजही काही टीव्ही लोक नाही बुद्ध हा विष्णूचाच 9वा अवतार आहे असं सर्वकडे त्याचा प्रचार करत आहे. ते चालूच आहे, क्रांती प्रतिक्रांती. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की सिद्धार्थ गौतम त्या संन्यस्त खडक आणि त्या कोसला कादंबरीमध्ये सुद्धा तेच म्हणजे एकदम उद्धट भाषा उद्धटपणे त्या कोसला कादंबरीमध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे की सिद्धार्थ गौतम त्याचा जो सारथी आहे छन्न, जो कपिल वस्तूला कंठक नावाच्या सफेद घोड्यावर छन्न नावाच्या सारथ्यासोबत कपिल वस्तूला रोज फेरफटका मारायचा, चौकशी करायचा कपिल वस्तूच्या लोकांची. तर एक दिवस सिद्धार्थ गौतम म्हणजे त्याचे वडील तर ते त्याला जाऊ देत नव्हते, पण एक दिवस त्याने विनंती केली की हे सगळं वडिलांनी त्याच्या नजरेत दिसू नये. तर सिद्धार्थ गौतम एक दिवस कपिल वस्तूचा फेरफटका मारण्यासाठी रथावर सज्ज होतो आणि फेरफटका मारण्यासाठी जात असताना त्याला पहिलं दृश्य दिसतं. काय दिसतं? एक प्रेत चालले. काय दिसत आहे? प्रेत जात आहे. दुसरं दृश्य दिसतं एक कुष्ठरोगाने जर्जर झालेला एक रोगी मनुष्य, कुष्ठरोगी म्हणू शकतो आपण. तिसरा एक दुर्बल म्हातारा ज्याची कमर वाकलेली आहे, दाताची फणी पडलेली आहे, है की नाही, ज्याच्या शरीरावर मांसापेक्षा अस्थिपंजर दिसत आहे. तर अशा प्रकारे हे 3 दृश्य आणि 4थं दृश्य त्यांनी एका झाडाखाली एका परिव्राजकाला संन्याशाला शांत मुद्रेमध्ये पाहिले. हे 4 दृश्य त्यानं पाहिले. छन्नाला विचारलं हे कोण आहे, तर त्याला सांगितलं की माणूस जन्माला येतो तर हे मरण वगैरे सगळं अशा घटना घडत असतात. तर मग तो सिद्धार्थ गौतम आपल्या राज दरबारामध्ये राजमहालामध्ये आला. त्याला रात्रभर झोप आली नाही. त्याने मनोमन विचार केला आणि मग तो यशोधरा आणि राहुलाला असं बघितलं. तुम्ही चित्रामध्ये पाहिलं असेल, काही लोक ते चित्रही काढत आहे. ठीक आहे, आता व्हिडिओ मध्ये चालू आहे, तुम्ही बोलतोय ते. तुम्ही कधी मुंबईला जर गेले ग्लोबल पॅगोडा मध्ये तर तिथं ते चित्र काढलेलं आहे. कोणतं? हेच चित्र काढलेलं आहे तिथं. पाहायचं तिथे ग्लोबल पॅगोडा मध्ये, जिथे बाबासाहेबांनी विरोध दर्शवलाय त्या गोष्टीला, जिथं बोधिसत्व बाबासाहेब म्हणत आहेत ही गोष्ट चुकीची वाटते. गृहत्यागाचं हे कारण असू शकत नाही. कारण याचं कारण आणखी असू शकत नाही की आज जर आपण बघितलं तर मृत्यू पाहून कोणीतरी काय घरदार सोडते का? मृत्यू पाहून कितीतरी रोजच्या नेहमीच्या घटना आहे. कितीतरी आपल्याला असे दुर्बल रोगी माणसं दिसतात, आहे का नाही, रोगी माणसं दिसतात, मग काय कोणी घरदार सोडतं का?
जर ह्या घटना बघून जर सिद्धार्थ गौतम गृहत्याग करत असेल, हे केलं तर आपलं ते पत्नी पडणार नाही, असं होऊ शकत नाही. आपण हेही घटना ऐकतो की सिद्धार्थ गौतम, आपण आताच ऐकलेलं आहे की सिद्धार्थ गौतम त्यांच्या मित्रासोबत आपल्या पित्याच्या शेतावर रोज जायचा. हंस बाळाची कहाणी बाहेरच घडली आहे का राजमानात घडलेली आहे? ऐका नाही, ग्रहच ग्रंथात आहे उद्यानी स्तंभामध्ये. तो आपल्या पित्याच्या शेतावर जायचा, बांधावर बसायचा, ते नांगरणी करणारे ते सगळं घटना वगैरे तो पाहता. म्हणजे काय त्यांना मृत्यू, हे जर्जर झालेले रोगी मनुष्य त्याला काही दिसला नसेल, काही परिव्राजक त्याच्या दृष्टीत पडला नसेल. तर ह्या घटना नित्य नेमानं घडतात, रोजच्या असतात, म्हणून त्या घटना पाहून काही कोणी गृहत्याग करू शकतो का? ही गोष्ट पचली पडत नाही, ती योग्य वाटत नाही, है की नाही? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाला ती सामर्थ्यशाली गोष्ट वाटत नाही, योग्य वाटत नाही. तर ह्या दैनंदिन घटना आहे जीवनामध्ये घडत असतात. तर मग सिद्धार्थ गौतम राजमहालामध्ये आले, त्यांनी राहुल बाळाला डोळा करून बघितलं. काही असंही लिहिलं आहे की त्यांनी चुंबन घेतलं झोपेमध्ये आणि यशोधरा आणि राहुल बाळाला न विचारता त्यानं छन्नला गुपचूप आवाज दिला आणि मग तो रथावर स्वार झाला. आणि असंही ऐकलंय की त्या चारही घोड्यांचे पायही असे उचलले गेले, म्हणजे तापाचा आवाज येऊन कुणी प्रजमध्ये असंही आहे, म्हणजे पुढे अतिशयोक्ती. तर अशा पद्धतीनं आणि काही लोक असे संन्यस्त खडक मध्ये जे चालू आहे की तो पळाला, पळाला, अशा पद्धतीनं उद्धटपणे सिद्धार्थ गौतमाची बदनामी करण्याचा प्रयत्न सावरकरांनी केलेला आहे, त्या पोचला कादंबरीने केलेला आहे आणि आता पुन्हाही चालू आहे. आजही ओबीसी बांधवांमध्ये तेच प्रचार आहे, ते दृश्य पाहून पण काही लिंगोही सुद्धा आहे बरं आमच्या याच्यामध्ये. तर अशी मान्यता आपण स्वीकारू नये. बोधिसत्व बाबासाहेबांनी जो अर्थदंड सूत्राचा दाखला दिलेला आहे, तर आपण गृहत्यागाचं खरं कारण रोहिणी नदीचा पाणी वाटपाचा संघर्ष. मग या ग्रंथामध्ये आपण काय बघतो, हे की नाही, या शाक्य कुळामध्ये आनंदापेक्षा महानाग मोठा होता. महानाग आणि अनिरुद्ध हे दोघं भाऊ आहेत, शुक्लधराचे मुलं. महानाग सर्वात मोठा चुलत भाऊ. तर आपण पाहिलं की त्या संथागारामध्ये ज्या काही घटनाक्रम घडला आणि मग ते भारद्वाजाच्या आश्रमामध्ये महानागाने त्यांच्या हातामध्ये ते जीवर वगैरे दिलं, परिव्राजकाची संज्ञा म्हणजे परिव्राजकाची दीक्षा घेतली. यशोधरेची अनुमती आहे, राहुलाला पाहणं आहे, आई वडिलांनाही जी अनुमती आहे, आई वडिलांच्या देखतच लिहिलेलं आहे. आई वडिलांच्या समक्ष त्या भारद्वाजाच्या आश्रमामध्ये यशोधरेच्या समक्ष आई वडील रडत आहे, जसे त्याच्या डोक्याचे केस काढल्या जात आहे, केशवपण केल्या जात आहे, अंगावरचा एक एक राज वस्त्र, ते राजसी वस्त्र आणि राज अलंकार एक एक सोन्या चांदीचे ते अलंकार काढल्या जात आहे, केस काढल्या जात आहे, ते राज वस्त्र काढल्या जात आहे. तर महाप्रजापती गौतमी आणि राजा शुद्धोधनाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहे का नाही? यशोधरा सर्वांना विचारून अनुमती घेऊन आणि यशोधराची अनुमती देते. या सर्व घटना आपण बघितलेल्या आहे. तर अनुमती घेऊनच ते गृहत्याग करतात आणि तोच विनयामध्ये सुद्धा विनय बुद्धानं आपल्यासाठी वेगळा आणि दुसऱ्यासाठी संघासाठी वेगळा असा नाही. जो संघाचा विनय तो बुद्धाचा. समजलं का? बुद्धासाठी काय सेपरेट असे विनय नाही बनवले आहे का नाही? आजही रठ्ठपालाला बुद्ध आपण ते पूर्ण पाळण्याचं रठ्ठपालाला अनुमती घ्यायला सांगतात, ठीक आहे, की तू तुझ्या आई वडिलांची अनुमती घेतल्याशिवाय पती असेल तर पतीची आणि मुलं शून्य असतील, तरुण असतील तर त्यांच्याही अनुमती घेतल्याशिवाय गृहत्याग करता येईल नाही. तर ही विनय पिटकामध्ये नंतर गोष्ट आलेली आहे, तर उद्याला आपण शिकूया, ठीक आहे. आता समापन करतो, थांबतो. सर्वांचं खूप मंगल हो, सर्वांचं खूप कल्याण. शरणंतय धम्मपालं गाथा. नद्धि मे शरणं वयं बुद्धो मे शरणं बलम् एतेन सच्चवच्चेन भवतु मे जयमङ्गलम्. नद्धि मे शरणं वयं धम्मो संघो मे शरणं वरम्
एतेन सच्चमज्जेन होतु मे जयमङ्गलम् सर्वपापस्सहकरणं कुशलस्य उपसम्पदां सचित्तपरियोदपनं एतं बुद्धानं शासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि